2024च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात बिहार पॅटर्न लागू करावा अशी मागणी करणारे माध्यमांचे प्रतिनिधी प्रचंड होते की बिहार पॅटर्न म्हणजे भाजपच्या जास्त जागा असतील आणि तरीही आपल्या सहकारी मित्रपक्षाला कमी जागा मिळून सुद्धा सहकारी मित्रपक्षाचा मुख्यमंत्री करणे हा बिहार पॅटर्न महाराष्ट्रात लागू करावा अशी आग लावणारे किंवा लागलेल्या आगीत तेल ओतणारी माध्यमं होती. कारण होतं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंना 2.5 वर्षाकरता मुख्यमंत्री केलं गेलं होतं. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत नंबर 1चा पक्ष म्हणून भाजप आला. त्यानंतर एकनाथ शिंदेंचा पक्ष झाला, तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद द्यावं. आता ही बातमी देताना एकनाथ शिंदेंच्या विषयी प्रेम होतं की नाही मला माहित नाही या मीडियावाल्यांचं. पण भाजपची अडचण वाढवावी हा हेतू मात्र नक्की होता की एकनाथ शिंदेंच्या मनात मुख्यमंत्रीपद मिळण्याची तीव्र इच्छा व्हावी आणि मग त्यांनी रुसून बसावं. मग ते रुसल्यावर भाजपची अडचण वाढावी. मग पुन्हा काही गणित जुळवता येतंय का वेगळं, पवारांनी जुळवलं तसं, वस्तादांनी डाव टाकला तसा. या मीडियावाल्यांना ना डाव टाकणं काय असते ते कळत नाही म्हणून हे आपले डाव टाकायला बघतात. आपले डाव जुने झालेत रे मीडिया बंधूंनो, जुने झालेत. आता नवे वस्ताद आलेत, नवे डाव टाकतायत, तुम्हाला कळतही नाही की काय झालंय ते. मला वाटतं हे रहस्य देवेंद्र फडणवीसांनी एबीपी न्यूजच्या त्या अँकरला बोलताना सांगितलं होतं. मी काय करतो आणि राजकारणात काय होतं हे तुम्हाला पण कळत नाही असं ते म्हणाले होते. जरा ते ऐका. शरद पवार जी खिलाते हैं उद्धव ठाकरे जी को, पर आप कुछ कर नहीं पाए, बस पार्टी तोड़ दिया आपने. बस जब समझ नहीं आया कि करूं क्या, दोनों की पार्टी तोड़ डाली. हमने क्या किया आपको ही समझ में नहीं आया अभी तक. हमने क्या किया आपको ही समझ में नहीं आया अभी तक. हमने क्या किया आपको ही समझ में नहीं आया अभी तक. ऐकलं? भाजपची चाल ही आहे. ते काय करतात हे तुम्हाला कळतच नाही. तुम्हीच आपलं उगी ऐसा हो सकता है, वैसा हो सकता है, वैसा भी हो सकता है, नाही तो ऐसा भी हो सकता है असं म्हणून एक 4-5 मार्ग सांगता आणि मग म्हणता की गडबड झाली आहे, काहीतरी भयंकर घडतंय. मुळात तुमच्या तोंडचं निघून चाललंय हा प्रॉब्लेम असतो. आता एकनाथ शिंदेंना भुलवणं, फसवणं जमलं नाही आणि मग जेव्हा जमलं नाही तेव्हा एकनाथ शिंदे ऍडजस्ट झाले. एकनाथ शिंदे काय झाले ते उद्धव ठाकरेंनी दिलेली स्क्रिप्ट, आदित्य ठाकरेंनी दिलेली स्क्रिप्ट, म्हणजे मला वाईट याचं वाटतंय ना की खूप मोठमोठे वयस्कर संपादक आहे तो. म्हणजे आता 70त आलेत वयाच्या, 60त काही आहेत, 70त काही आहेत. या सगळ्यांना मसाला कोण पुरवत आहे? आदित्य ठाकरे. अरे जेवढी तुमची नोकरी झाली आहे तेवढं त्या पोराचं वय आणि त्याच्याकडून तुम्ही मार्गदर्शन सल्ले घेताय आणि चालवताय. त्या पत्रकारितेवर काय याच्यापेक्षा अजून काय बोलावं. चला, मला त्या तुमच्या पत्रकारितेविषयी फार काय बोलायचं नाहीये. आता मला तुम्हाला बिहार पॅटर्न समजून सांगायचं आहे. भाजप काय करतं कळत नाही. आता बिहार पॅटर्न समजून सांगायचं. वाजत गाजत बिहारात निवडणुका झाल्या. नोव्हेंबर महिन्यात भाजप आणि त्यांच्या पक्षाने JDUनी मिळून सत्ता मिळवली. या सगळ्यांचा स्वप्नभंग झाला. म्हणजे मीडियाला होणारा हा स्वप्नभंग मी त्याला स्वप्न दोष म्हणतो. स्वप्न दोष यासाठी की उगाच स्वप्नात वाटत राहतं ती आली आहे, ती खूप सुंदर आहे, आपल्याला म्हणली लव यू, आपणही तिला लव यू म्हणलो, तिला मिठीत घेतलंय आणि याला स्वप्न दोष म्हणतात. उठल्यावर कळतं ती पण नाही, तो पण नाही, आपण पण कामाचे नाही, हे उठल्यावर कळतं झोपेतून. तसा मीडियाचा RJD काँग्रेसच्या विषयात स्वप्नदोष झाला. नंबर 1चा पक्ष भाजप ठरला, नंबर 2चा पक्ष JDU ठरला आणि मग नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं. भाजप कसं कमजोर आहे, भाजपला कसं जमलंच नाही, सुरू झालं परत यांचं रुदन. या रुदाल्यांना रडण्याशिवाय दुसरं कुठलंच काम नाही, दुसरं कुठलंच. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च चालू आहे. 5वा महिना चालू आहे. 4 महिने पूर्ण झालेत आणि 4थ्याच महिन्यात नितीश कुमार निर्णय घेतात. आता मला महाराज बिहारमध्ये रस नाही, मला राष्ट्रीय राजकारणात, संसदीय राजकारणात जायचं आहे. नितीश कुमारांनी सांगितलेलं कारण फार भन्नाट आहे बघा. म्हणजे एक तर नितीश कुमार राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री बनलेत, सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री बनलेत. नितीश कुमारांचं वैशिष्ट्य असं आहे की नितीश कुमार
विधानसभेचे सदस्य पण होते बिहारच्या आणि विधान परिषदेचे सदस्य पण होते. नितीश कुमारांचं वैशिष्ट्य असं आहे की ते लोकसभेचे पण सदस्य होते. नितीश कुमार आपल्या राजकीय कारकिर्दीत राज्यसभेचे सदस्य होऊ शकले नाहीत आणि ते सदस्य ते होत आहेत आता. म्हणजे नितीश कुमार आपल्या संसदीय कारकिर्दीमध्ये विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा या सगळ्यांचे सदस्य म्हणून घेतलेले असतील. असं भाग्य फार कमी लोकांना मिळतं. 4 महिन्याच्या आत नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदावरून दूर करून त्यांना दिल्लीच्या राजकारणात आणलं जात आहे. दिल्लीच्या राजकारणात नितीश कुमार काय करतील? नितीश कुमारांच्याच पक्षाकडं मागच्या राज्यसभेचं उपसभापती पद होतं. कदाचित तेच पद नितीश कुमारांच्याकडे दिलं जाऊ शकतं. एक महत्वाचं स्थान, त्यांना सन्मानाचं स्थान दिलं जाऊ शकतं. किंवा मोदींच्या मंत्रिमंडळात एका महत्वाच्या पदावर नितीश कुमारांची वर्णी लागू शकते. कुठपर्यंत? देशाचा पुढचा उपराष्ट्रपती किंवा अजून महत्वाचं पद ठरवेपर्यंत. मोदींच्या मंत्रिमंडळात नितीश कुमार असतील किंवा राज्यसभेवर नितीश कुमार असतील. नितीश कुमारांची राजकीय कारकीर्द मुख्यमंत्री म्हणून थांबविण्यापेक्षा तिला अजून वरती चढती कमान देऊन थांबवण्याचं नितीश कुमारांनीच ठरवलंय आणि त्याला भाजपने अनुमोदन दिलंय. नितीन नवीन बिहारचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हाच या सगळ्या घडामोडीचा अंदाज येत असतो. भाजप बिहारमध्ये काय करू इच्छित आहे. मुख्यमंत्री पदावर बसून नितीश कुमारांचा सन्मान वाढवला, वरच्या पदावर घेऊन नितीश कुमारांचा सन्मान वाढता ठेवला आणि बिहारमध्ये आपला मुख्यमंत्री करण्याची इच्छा सुद्धा पूर्ण झाली. यासोबत नितीश कुमारांच्या मुलाला सुद्धा राजकारणात लॉन्च केलं जाईल आणि भाजपच्या नेतृत्वातलं उपमुख्यमंत्री पद नितीश कुमारांच्या मुलाला दिलं जाईल. म्हणजे नितीश कुमारांचे सारी उंगलियां घी में. या राजकारणाला मीडिया समजून घेत नाही. यांचं कसं आहे, यांच्या घरी बसून बायकोजवळ गप्पा मारता मारता जे वाटतं ते राजकीय ज्ञान समजतात आणि या ज्ञानाला लोक भुलतील असं त्यांना वाटतं. आता मला महाराष्ट्रात ज्यांना नितीश पॅटर्न, बिहार पॅटर्न करायचा होता त्यांना विचारायचं आहे, एकनाथ शिंदेचं वय नितीश कुमारांच्या इतकं आहे का? आता चढती कमान देऊन थांबा म्हणायला. आणि याच्या उलटा एकदम नितीश कुमारांचा मुलगा राज्यात आहे, एकनाथ शिंदेचा मुलगा केंद्रात आहे. एकनाथ शिंदेच्या मुलानं मिळणारं पद आपल्याकडे न घेता शिवसैनिकाकडे दिलंय. उद्धवच्या पोरांनी तसं केलेलं नव्हतं. पद आपल्याकडे घेतले होते. स्वतः उद्धव मुख्यमंत्री आणि आदित्य मंत्री. हा फरक लक्षात घ्या. एकनाथ शिंदेचं वय राजकारणाच्या संसदीय कारकिर्दीत जाऊन निवृत्त व्हावं या लेवलचं नाही आहे. त्याला वेळ आहे. त्यांना अजून राजकारण करायचं आहे, पक्ष स्थिर करायचा आहे, वाढवायचा आहे. आणि त्यामुळं एकनाथ शिंदेंनी घेतलेला हा निर्णय त्या प्रसंगानुरूप योग्य होता. पण इथे जे एकनाथ शिंदेच्या बाबत बिहार पॅटर्न करावा म्हणत होते त्यांना 4 महिन्यात पदावरून गच्छन्ती अपेक्षित होती का? एवढाच एक साधा प्रश्न एकनाथ शिंदेच्या समर्थकांनी मीडियाला विचारावा आणि त्यांची बोलती बंद करावी. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज